dear friends and students, in the last second lecture, we have seen about the summary writing unit number 3.1, which is reserved for 4 marks to the annual exam. And in the last period, we have discussed about summary, its meaning, then what should we do while writing summary, and what we shouldn't do while writing summary, and importance of the summary in the last period. Now, today we are going to discuss about our lecture number 3rd on unit number 3.1, summary writing, and in it we are going to study today some of the steps for summary writing. One by one we have to follow the steps. But before going to start the today's lecture, it is important to revise the some of the parts which are important in the last lecture. Which parts are important? Page number 136. Meaning of summary. Then also day-to-day uses of summary in our day-to-day life, and some things does of summary writing on page number 36. तर रीड अँड रीड द पॅसेज. समरी लिहिताना काय काय केलं पाहिजे लक्षात ठेवा. समरी लिहिताना अगोदर जनरल लक्षात मी सांगितलेलं आहे तुम्हाला की जनरली समरी लिहिताना पॅसेज एकदा दोनदा वाचून घ्या. वाचून घेताना समजून घ्या, अंडरस्टँडिंग ठेवा. त्या स्टेप सगळ्या येत आहेत. तर रीड अँड रीड द पॅसेज, वाचा आणि पुन्हा वाचा. कशासाठी, कशाविषयी आहे हे आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे, म्हणून आपल्या भाषेत सांगायचं आहे. म्हणून एखादा 3 तासाचा पिक्चर आपण 3 मिनिटात जसं मित्राला सांगतो स्टोरी त्याची, तसं समरीचं 3 तासाचा पिक्चर 3 मिनिटात सांगायचं आहे. म्हणजे हे पॅसेज वाचताना तेच लक्षात ठेवायचं की आपल्याला थोडक्यात कसं सांगता येईल. त्यानंतर सांगताना अजून काय करायचं, अंडरस्टँड. दिलेला पॅसेज आहे तो अंडरस्टँड करून घ्यायचा, समजून घ्यायचं. त्यानंतर रीड द इन्स्ट्रक्शन्स, ज्या त्यातल्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या वाचून घ्यायच्या, समजून घ्यायच्या. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराइज, तुम्हाला नेमकी कशाची थोडक्यात समराइज करायचंय किंवा सारांश करायचा आहे ते शोधा एक्झॅक्टली. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. स्वतःलाच काय वेळेला आपण हा पॅसेज काय आहे, काय वाचला, स्वतःलाच प्रश्न विचारायचा. कशाविषयी आहे स्वतःलाच विचारायचा. त्यानंतर आपल्याला कुठं कुठं कमी करता येईल, म्हणजे आपले 5 WH आहेत ना, व्हॉट, वेन, वेअर, हाऊ, हू, अशा 5 WH ची उत्तरं स्वतःलाच घ्यायची. म्हणजे काय नेमकं आहे, गाभा लक्षात घ्या. व्हॉट, त्यानंतर वेन, म्हणजे आपल्याला किती टायमिंग मध्ये ते कव्हर करता येईल, त्याचं मूळ किती आहे ना आपल्याला किती कव्हर करता येईल. त्यानंतर वेअर, म्हणजे दिलेल्या पॅसेज मध्ये कुठं कुठं आपल्याला ओमिट करायचं ते वेअर. त्यानंतर हाऊ, कसं करायचं. तर कसं, तर जे आपण ग्रामर वगैरे वापरतो ना, कम्युनिकेटिव्ह कन्सेप्ट ॲज वेल ॲज वगैरे, अशा पद्धतीने ते कंडेन्स करायचं. शॉर्टन द मेन पॅसेज ॲज पॉसिबल ॲज यू आर. त्यानंतर फॉर्म अ शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. तिथं दिलेलं कशा का वाक्य असणार, तुम्ही वाचून घेऊन स्वतःच्या छोट्या एक 5-7 वाक्य दिलेल्या पॅसेजवर घ्यायचे. ते घेताना महत्वाचा जो भाग आहे तो गेला नाही पाहिजे आपल्या पॅसेजमधून. म्हणजे आपण काय डिलीट करताना, कमी करताना काही भाग कमी करतो, पण कमी करताना महत्वाचा भाग आपल्याकडून कमी झाला नाही पाहिजे हे लक्षात ठेवायचं. आणि यासाठी मग आपण काय करायचं की स्वतःच्या शॉर्ट सेंटेन्सेस करताना आपल्यामध्ये मी पुढे सांगणार होतो आजच्या स्टेप्समध्ये, पण मोस्ट इम्पॉर्टंट, लेस इम्पॉर्टंट, लिस्ट इम्पॉर्टंट याप्रमाणे आपण पॅसेजची
डिसेंडिंग ऑर्डरनं क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्सनं जे तार्किक सुसंगतता या सिक्वेन्सनं आपण त्याची छोटी वाक्य टाकायची म्हणजे असं की 1 2 3 4 असं त्या वाक्याचा क्रम लिंकिंग राहिली पाहिजे एकमेकाची असं कनेक्ट द सेंटेन्सेस युजिंग लिंकर्स ते आताच मी सांगितलं तुम्हाला ॲज वेल ॲज अँड नॉट ओनली बट ऑल्सो ॲज सून ॲज असे लिंकर्स त्याला म्हणतात वापरून वाक्य दोन वाक्याचं एक वाक्य जोडायला शिका उदाहरणार्थ सी इज गुड सी इज लॉयल याचं लिंकर्स कसं होईल सी इज गुड ॲज वेल ॲज लॉयल असं म्हणजे प्लेस टाइम एनर्जी सगळंच शॉर्ट करता येतं त्यानंतर रिमूव्ह द रिडंडंट वर्ड्स अँड सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस मुख्य सेंटेन्सेस आहेत ना मुख्य वाक्य आहे त्यातनं जे नको आहे तसे वाक्य किंवा शब्द रिमूव्ह करा काढून घ्या आणि लास्टली ओमिट डिटेल्स जे अननेसेसरी आहे अनवॉन्टेड आहे ते ओमिट करायचं त्यातनं दिलेल्या पॅसेजमध्ये आणि अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन दिलेल्या पॅसेजवरती आपण स्वतःचे मत मांडायचं नाही अवॉइड करायचं ते हे झालं समर लिहिताना डज मध्ये आणि डोंट्स मध्ये पुन्हा त्याच पेजवर दिलेलं आहे बघा 136 वरती समर लिहिताना काय करू नये तर काय करू नये त्याचे त्यांनी दिलेलं आहे इन्क्लूड अजून कशाला तर दिलेल्या पॅसेजमध्ये तुमचा समावेश करू नका एक्सक्लूड महत्वाचा भाग असेल तर एक्सक्लूड पण करू नका ऍड स्वतःचा पदार्थ काय त्याच्यात ऍड करू नका कारण आपल्याला समरीचं वैशिष्ट्यच आहे की त्याचा अर्थच आहे सारांश याचा अर्थ तुम्ही ब्लॅकबोर्डवर समजा 3 पॅरेग्राफ आहे तर त्या 3 पॅरेग्राफचं 7-7 ओळीचं समजा 7-21 ओळी तर किंवा 7-28 ओळी तर त्याच्यात तुम्हाला एक पॅरेग्राफ मध्ये सेंट्रल आयडिया काढायची आणि ते करताना ओमिट डिटेल्स म्हणजे जे गरजेचं नाही अनवॉन्टेड आहे ते हे करायचं ऍड करू नका उलट तुमचं स्किल टेक्निक तिथे की कंडेन्स द मेन पॅसेज एक्सट्रॅक्ट ॲज पर युअर लेवल बेस्ट ॲज पॉसिबल ॲज युअर तर ऍड करू नका कॉमेंट दिलेल्या पॅसेजवर अजिबात बदलची कॉमेंट करू नका की त्याच्याविषयी ते असं तसं आहे त्याच्यात सेंट्रल आयडिया मेंटेन करून लॉजिकल सिक्वेन्स ठेवून 5-6 वाक्य तयार करा शॉर्ट सेंटेन्सेस ऑफ युअर ओन कॉमेंट करू नका स्वतःची गिव्ह एक्झाम्पल्स किंवा तिथं पॅसेजमध्ये काय तुम्हाला समजून देताना एक्झाम्पल्स दिले आहेत किंवा तुम्ही लिखाण करताना समरी करताना स्वतःचे एक्झाम्पल्स वगैरे देऊ नका कारण आपल्याला कंडेन्स करायचं आहे समरी तर ह्या एवढ्या गोष्टी लक्षात ठेवून टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट last part or concluding part in our third lecture steps for summary writing summary लिहिण्याच्या काय स्टेप्स आहेत म्हणजे आपण कुठल्या स्टेप्स न जावं एवढ्या स्टेप्स लक्षात ठेवल्या तर तुम्हाला समरी लिहिताना अडचण येणार नाही तर पहिली स्टेप बघा रीड द आर्टिकल और एक्सट्रॅक्ट ट्वाइस दिलेलं जे आर्टिकल आहे तुम्हाला जे एक्सट्रॅक्ट आहे तुम्हाला जो दिलेला पॅसेज आहे एकदा दोनदा समजून घ्या समजून यासाठी घ्या की स्वतः अंडरस्टँडिंग करून घ्यायचं हे कशाविषयी आहे प्रश्न विचारायचे स्वतःला तर कशाविषयी आहे काय आहे आपल्याला काय शॉर्ट करता येईल काय यात डिलीट करता येईल काय ऍक्सेप्ट करता येईल काय मेन आयडिया आहे काय सपोर्टिंग आयडिया तर सपोर्टिंग आयडिया बाजूला काढायच्या मेन आयडिया फक्त आपण लक्षात ठेवायचं म्हणून आर्टिकल रीड अँड रीड ट्वाइस म्हणजे का वाचायचं तर समजून घ्यायचं आपल्या भाषेत लिहायचं आपल्याला 4 पॅरेग्राफचा एक किंवा 3 पॅरेग्राफचा एक करायचा तर आपण ते समजून घेऊन आपल्या भाषेत मांडण्यासाठी आपल्याला ते समजलं पाहिजे समजण्यासाठी रीड अँड रीड वाचा आणि पुन्हा वाचा ट्वाइस नेक्स्ट पॉइंट आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग ते समरी लिहिताना त्याचा पर्पज काय आहे ध्येय काय उद्देश काय हेतू काय फायदा काय याविषयी स्वतःलाच प्रश्न विचार की जसं मी आता बघा म्हणलं तसं की काय आपण लिहिणार आहोत व्हॉट कशाविषयी लिहिणार आहे हाऊ कसं लिहिणार आहे हाऊ टू हुम और व्हॉट अबाउट कशाच्या संदर्भात लिहायचे असे प्रश्न स्वतःला विचारा आणि त्या प्रश्न विचारताना जे अननेसेसरी आहे ते बाजूला जातं नेसेसरी आहे ते मध्ये येतं फोकस मध्ये आणि मग स्वतःच्या पर्पज जो आहे कधी पण आपण तुम्ही असो मी असो आणखी कोणी असो पर्पज आपला जो आहे हेतू जो आहे
तो हेतू आपण समजा एखादा पिक्चर बघितला 3 तासाचा 3 मिनिटांमध्ये एखाद्या मित्राला सांगायचं त्याचा आपण काय करतो लिंकिंग ठेवतो लॉजिकल सिक्वेन्स ठेवतो क्रम ठेवतो ऑर्डर ठेवतो आणि आपण ते सांगत फर्स्ट असं झालं सेकंड असं झालं थर्ड असं झालं एकमेकाशी लिंकिंग ठेवतो आणि हे लिंकिंग करताना सुद्धा आपण शॉर्ट करायचं आपल्याला पॅसेज म्हणून लिंकर्स म्हणजेच and or neither or either or not only but also as soon as well as हे लिंकर्स though although हे लिंकर्स वापरून आपल्याला पर्पज काय आहे त्याच्याविषयी क्वेश्चन विचारता येईल नेक्स्ट आयडेंटिफाय द मेन आयडिया और सेंट्रल आयडिया पॅसेज वाचल्यानंतर किंवा रीड अँड रीड करत असताना आपल्याला मग त्याचा जो मेन आयडिया काय आहे ते आपल्याला ग्रास्प करा समजून घ्या आणि मग मेन आयडिया किंवा सेंट्रल आयडिया ही आहे ती सेंट्रल आयडिया मग कशी लिहा तर समरी लिहिताना मग मेन आयडिया सेंट्रल आयडिया अशी मोस्ट इम्पॉर्टंट लेस इम्पॉर्टंट आणि लिस्ट इम्पॉर्टंट आणि हे करत असताना सुद्धा आपल्याला जे समरीचे जे पॉइंट्स आहेत ना PPLSCG तर हे पॉइंट्स पण लक्षात ठेवायचे की आपल्याला बोर्डाला काय द्यायचंय तर T फॉर टायटल 1 मार्क P फॉर प्रेझेंटेशन 1 मार्क LS लँग्वेज स्टाईल म्हणजे ते लिंकर वगैरे आपण सांगितलं की ॲज वेल ॲज वगैरे वापरून C इज गुड C इज लॉयल C इज गुड ॲज वेल ॲज लॉयल तर असं लिंकर्स वापरले लँग्वेज स्टाईलला 1 मार्क आहे CG म्हणजे कंटेंट आत्ताच आपली मेन आयडिया किंवा सेंट्रल आयडिया तो मेन आयडिया किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे कंटेंट ज्याच्याविषयी बोलायचे पॅसेज दिलेला आहे ज्या विषयीचा पॅसेज दिलेला आहे तोच पॅसेज आपण वाचून घेऊन स्वतःच्या भाषेत एक 5-6 ओळीमध्ये सेंट्रल आयडिया मेन आयडिया मुख्य आयडिया आपण भले एखाद्या विषयावर खूप बोलतो पण तो बोलत असताना मूळ गाभा जो आहे तो सोडून बाजूला गेला नाही पाहिजे ती मेन आयडिया कंटेंट अँड ग्रामर तर ग्रामर मी सांगितलं की जार वगैरे किंवा लिंकर्स वगैरे वापरून CG ते पॉइंट्स आहेत त्यानंतर मेन आयडिया झाली की राईट द फर्स्ट ड्राफ्ट कच्चं लिखाण करा किंवा मनातल्या मनात त्याची लिखाणाची पद्धत आहे ना पहिलं वाक्य कोणतं दुसरं कोणतं तिसरं कोणतं चौथं कोणतं पॅसेज वाचून मनातल्या मनात आणा किंवा मग कच्चं ड्राफ्ट करा जे लिखाण करायचंय ना ती तयार करा तुम्ही कच्ची आणि पुन्हा त्याच्यावर डॉट मारा आणि मागच्या रफ पेज असताना तिथं लिहावं करायचं आणि ते लिहून झालं की मग काय करायचं फर्स्ट ड्राफ्ट लिहिल्यानंतर त्याच्यातल्या आपणच स्वतःला चुका शोधायच्या की फर्स्ट वाक्य कोणतं पाहिजे सेकंड कोणतं पाहिजे थर्ड कोणतं पाहिजे फोर्थ फिफ्थ कोणतं सिक्स्थ कोणतं हे वाक्याचा क्रम तुम्ही लावून घ्यायचा त्यानंतर त्याला टायटल शीर्षक कुठलं द्यायचं ते कच्च्यामध्येच देऊन टाका फर्स्ट ड्राफ्ट म्हणजे तुमचं पहिल्या दुसऱ्यामध्ये चुकलं समजा तर कारण मार्क टायटलची इथं जे शीर्षक आहे ते शीर्षक कसं द्यायचं टायटल तर टायटल देताना कशाविषयी आहे हे वाचून घेतले कळतं सगळ्यांचं एकसारखंच यावं असं काय नाही आता समजा इथं काय आपण देतोय समरी लिखाणाच्या काय स्टेप्स मग वरती टायटल आहे स्टेप्स टू समरी काय जण म्हणतील स्टेप्स फॉर समरी रायटिंग काय म्हणतील नुसतं स्टेप्स ऑफ समरी म्हणतील काय फक्त समरीज म्हणतील तर अशा रिलेटेड त्याला सुटेबल टायटल आलं पाहिजे तर फर्स्ट ड्राफ्ट म्हणजे पहिलं लिखाण जे आहे ते आपण अशा पद्धतीनं राईट ऑफ फर्स्ट ड्राफ्ट जे वाचलेलं आहे त्याच्यावर आपल्या मनात जे तुम्ही समजून घेतलेलं आहे त्याचं लिखाण कच्चं करा रफ पेजवर पटणार आणि मग पुन्हा रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट म्हणजे जे लिहिलेलं आहे ते रिवाइज करा त्याचं खाली वर वाक्याचा क्रम कुठं झाला असेल तर तो क्लिअर कट क्रम लावा एडिट इट स्वतः ते ओपन करून बघा म्हणजे आपण जे लिहिलेलं आहे त्याचा क्रम वगैरे ओके झालाय का आणि मग शेवटी फायनलाइज म्हणजेच राईट द फायनल ड्राफ्ट आणि मग हे पहिला फर्स्ट ड्राफ्ट लिहिला त्यानंतर रिवाइज केलं तुम्ही बघितलं त्याच्यावर आणि मग शेवटी राईट द फायनल ड्राफ्ट
मग पहिलं शेवटचं लिहिताना यामध्ये मात्र ह्या स्टेप सगळ्या फॉलो झाल्या पाहिजे की टायटल 1 मार्क, प्रेझेंटेशन, टायटल शीर्षक आताच मी सांगितलं कसं द्यायचं, ज्याच्याविषयी आहे तो भाग रिपीट झालेला असतो किंवा कशाविषयी आहे समजून घेतलेला असतो तो सुटेबल टायटल. पी फॉर प्रेझेंटेशन म्हणजे खडाखुडमा वगैरे नको. डिस्टन्स बिटवीन टू वर्ड और टू लाईन सेम असावं. त्यानंतर लँग्वेज स्टाईल, भाषा शैली, जे आता मी सांगितलं तुम्हाला अँड ऑर नायदर नॉर आयदर ऑर नॉट ओनली बट ऑल्सो ॲज सून ॲज हे सेंटेन्स कंडेन्स करताना, पॅसेज कंडेन्स करताना हे लिंकर्स तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. म्हणून 2-4 वाक्याचं एक वाक्य असं कनेक्टर्स वापरून करा. आणि कंटेंट अँड ग्रामर, कंटेंट म्हणजे मेन आयडिया, सेंट्रल आयडिया, ते जे आहे ना ज्याच्याविषयी पॅसेज आहे किंवा ज्याच्याविषयी एक्सट्रॅक्ट दिलेला आहे किंवा आर्टिकल दिलेला आहे त्याच विषयी तुमचे आलं पाहिजे. तुम्ही मनाचं, पदरचं किंवा अजून इकडचं तिकडचं असं अजिबात नको. कंटेंटमध्ये जे दिलेलं आहे त्याच्याविषयी शॉर्ट बट स्वीट अंडरलाईन करा वाक्य. जे दिलेलं आहे तुम्ही 3-4 पॅराग्राफ वाचला आहे तेच शॉर्ट बट स्वीट इन मिनिमम मॅक्झिमम अप टू द 6-7 लाईन्स. अँड शीर्षक जे आहे, टायटल जे आहे ते सेंट्रल पार्ट. समजा हे पेज आहे तुमचं तर हे तुमचं शीर्षक असं थोडंसं बोल्ड साईज मध्ये शीर्षक द्या. शीर्षक देताना तुम्ही काय वेळा सरळ समोर लिहिता खाली लिहिता टायटल, असं नसतं. टायटल सेंट्रल आयडियाला असतं, सेंट्रल वर असतं. बरेचसे विद्यार्थी काय करतात, समोर लिहितात मग खाली टायटल म्हणतात आणि टायटल देतात. खाली टायटल देतील काय एखाद्या ऑब्जेक्टला किंवा एखाद्या आर्टिकलला टायटल लाईक दिस. आता समजा हे पेज इकडे सुटलं मग तिकडे निमन मध्ये टायटल आलंय तर लाईक दिस तुम्ही टायटल द्यायचं असतं. तर या पद्धतीने तुम्हाला समरी लिहिताना डिसेंडिंग ऑर्डर, उतरत्या क्रमानं, ते उतरता क्रम करताना पहिल्यांदा घ्या मोस्ट इम्पॉर्टंट, त्यानंतर इम्पॉर्टंट, त्यानंतर लेस इम्पॉर्टंट आणि फायनली लिस्ट इम्पॉर्टंट. लिस्ट इम्पॉर्टंट याप्रमाणे म्हणजे सगळ्यात कमी महत्व, अगदी वरती सुरुवातीला महत्वाचं, अति महत्वाचं, महत्वाचं, कमी महत्वाचं आणि अगदीच कमी महत्वाचं याप्रमाणे उतरत्या क्रमानं समरी लिहायची. तर काही नाही, अवघड नाही, सो इझी पार्ट आहे हा आणि हातचे मार्क आहेत तुमचे. सहजासहजी एकाही विद्यार्थ्यानं सोडू नये, म्हणजे सोडून देऊ नये, तर हा भाग सोडवावा का हातचे मार्क आहेत तिथं. इव्हन आता मी हे सांगू नये पण सांगतो की इव्हन आर्टच्या एखाद्या विद्यार्थ्याने 4-3 पॅरेग्राफ आहेत त्यातल्या पहिल्या 2, मधल्या 2, लास्ट 2 ओळी लिहिल्यात आणि यालाच काय रिपीट भाग केलेला आहे, तो जरी टायटल दिलं तरी त्याला 4 पैकी 2 तरी मार्क मिळतील, 1.5 मिळतील आणि 1.5चं 2 होतील. पण सोडून द्यायचा नाही तर सोडवायचा हा क्वेश्चन. सो इझी क्वेश्चन असतो, बी क्वेश्चन असतोय सेकंड बी. तर समरी रायटिंग साठी जे तुम्हाला दिलेलं आहे ते स्टेप्स या लक्षात ठेवा. सो इझी स्टेप्स आहेत की ज्या स्टेप्स तुम्हाला पेज नंबर 137 वरती दिलेले आहेत. ज्या आता मी दिलेल्या स्टेप्स आहेत ते 137 आणि 138 वर दिलेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं की इथं तुम्हाला 136 वरती पॅसेज दिलेला आहे बघा. एक्झाम्पल लेटेस्ट टेक ऑन द आर्टिकल ऑफ समरी. एक पॅसेज दिलेला आहे, एक्सट्रॅक्ट दिलेला आहे, आर्टिकल दिलेला आहे. कशाविषयी? लर्निंग डिसॅबिलिटीज. तर हा पॅसेज सगळा वाचून घ्या. पेज नंबर 136 and 137 and learning disabilities summary answer written on page number 138 learning disabilities handle with care. आता यांनी असंच टायटल दिले असेल तुमचं यावं असं काय नाही. सुटेबल याचा अर्थ असा की त्याला ह्याने लर्निंग ॲबिलिटी दिले, तुम्ही फक्त ॲबिलिटी देऊ शकता, लर्निंग प्रॉब्लेम्स देऊ शकता. काय जर म्हणतील लर्निंग इनएबिलिटीज किंवा ॲबिलिटीज, डिसॅबिलिटीज ऐवजी इनएबिलिटीज, तो सुद्धा अर्थ तोच होते. तर जो पॅसेज इकडे पेज नंबर 136 and 37 वर दिलेला आहे तो रीड अँड रीड ट्वाइस, अंडरस्टँड, then read instructions, ask questions yourself, what to summarize, how to summarize,
and form your own sentences. Connect the sentences using linkers such as and, or, neither, nor, either, or, not only, but also, as soon as well as, no sooner than. These are the linkers which are useful to connect the sentences and make the passage condensing as per your level best. So there is the answer on page number 138. लर्निंग डिसॅबिलिटी जो पाठीमागे पॅसेज दिलेला आहे तुम्हाला मोठा 1 2 3 4 5 6 7 पॅराग्राफ आहे आणि त्या 7 पॅराग्राफ वाचून घेऊन पाठीमागे पेज नंबर 138 वर लर्निंग डिसॅबिलिटीज हँडल विथ केअर हा शॉर्ट मध्ये आन्सर कसा असावा हे आयडियल आन्सर तुमच्यासाठी सुपर आहे. तर वाचा मूळ पॅसेज 36 136 137 वरचा मूळ पॅसेज वाचा आणि मग ह्या स्टेप सगळ्या फॉलो करून 138 वरती आन्सर हाऊ टू राईट समरी 2 2 4 6 8 9 10 एवढा 5-6 पॅराग्राफचे 10 ओळीत तुम्हाला समरी लिहिली सेंटर लिहिली बाय फॉलोइंग दिस 6 स्टेप्स. तर I have completed the topic 3.1 summary writing as per our with all angles. Now today it's completed with all angles. Follow the steps, follow the lectures, attend the lectures. You will get all the ideas about how to write summary. So today I am going to stop here. Thank you. Okay.